कोणता असा देव आहे जो लोकांस आपला खास निधी बनवण्याचे सांगतो? कोणता असा देव आहे जो लोकांस आपली प्रजा आणि आपला कळप बोलावतो? कोणता असा देव आहे जो लोकांस आपला स्वतःचा प्राण देखील देण्यासाठी तयार आहे? होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, असा देव आपला देव आहे. असा देव जिवंतांचा देव आहे. आज आपण सामान्य काळातील 11वा रविवार साजरा करत आहोत आणि आजची उपासना आपल्याला सांगत आहे की परमेश्वर आपल्याशी करार करत आहे आणि जर तो करार आपण पाळला तर आपण त्याची प्रिय प्रजा बनू. निर्गम या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वर त्याच्या लोकांना मोशेद्वारे सांगत आहे की त्याने इजिप्तमधून गुलामगिरीतून लोकांची सुटका कशी केली आणि त्यांना बाहेर कसं आणलं, आणि जर त्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या, जर त्यांनी त्याचे करार पाळले तर परमेश्वर त्यांना पवित्र राष्ट्र कसं बनवेल ह्याच्याबद्दल मोशेद्वारे लोकांना सांगावयास सांगत आहे. तर आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल रोमकरांचं लिहत आहे आणि त्यांना सांगत आहे की परमेश्वराचा पुत्र आपल्यासाठी, पाप्यांसाठी, चांगल्यांसाठी, सगळ्यांसाठी तो मरण पावला, कारण परमेश्वर आपल्यावर प्रेम करत असतो आणि तो आपल्याला प्रेमाचा वर्षाव करून देत असतो. तर शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की जेव्हा येशू ख्रिस्त आला तेव्हा त्याला लोकांचा कळवळा आला, कारण त्याने पाहिलं की ते मेंढपाळ नसलेल्यासारखे मेंढरं होती. एका उत्तम मेंढपाळाची प्रतिमा लोकांसमोर शुभवर्तमानामध्ये दाखवण्यात आलेली आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर येशूचं मिशन कार्य पुढे जाण्यासाठी येशू ख्रिस्त शिष्यांना पाठवत आहे. त्यांची दुखणी बरी करण्यासाठी, त्यांच्यातून भूत काढण्यासाठी आणि त्यांना फुकट मिळालेलं आहे ते लोकांना देण्यासाठी येशू ख्रिस्त त्यांना निवडत आहे, त्यांच्यावर अधिकार देत आहे, त्यांना आशीर्वाद देत आहे, प्रार्थना करण्यासाठी सांगत आहे आणि त्यांना माझ्या प्रिय बंधू भगिनींनो पाठवत आहे. आपल्या सगळ्यांचं काय? अशी एक गोष्ट सांगितली जाते की काही मच्छीमार बोलत असताना एका छोट्या मास्याने त्यांचं बोलणं ऐकलं आणि ते मच्छीमार बोलत होते की मास्याला जगण्यासाठी पाण्याची गरज असते, आणि हे शब्द ऐकल्यानंतर तो लहानसा मासा सैरावैरा पळू लागला. तो पाण्याच्या शोधामध्ये जाऊ लागला, इथे गेला तिथे गेला, कारण त्याला पाण्याचा शोध घ्यायचा होता. आणि तो फिरत असताना एके दिवशी तो एका मोठ्या मासाला भेटला आणि त्याच्या तोंडावरील चिंता, त्याच्यावरील असलेलं ते काहीतरी शोधाचं चिन्ह बघून त्या मोठ्या मासानं त्या लहान मासाला विचारलं की तू कशाला चिंतातूर झालेला आहेस, तू काय शोधत आहेस, तुला कोणत्या प्रकारचं टेन्शन आलेलं आहे? तेव्हा त्या लहान माशानं त्या मोठ्या माशाला सांगितलं की मी पाण्याच्या शोधामध्ये आहे, कारण मी ऐकलेलं आहे की माशाला जगण्यासाठी पाण्याची गरज असते. तेव्हा त्या मोठ्या माशानं स्मित हास्य करून त्या छोट्या माशाला सांगितलं की तू तुझ्या आयुष्यभर ह्या पाण्यामध्येच जगत आहेस, तुला पाण्याचा शोध घ्यायची गरज नाही, तर तू पाण्यामध्येच आपलं जीवन जगत आहेस. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण जन्मापासून किंवा साक्रामेंट घेतल्यापासून ख्रिस्ती आहोत, त्या परमेश्वराची प्रजा आहोत, आपण निवडलेले लोक आहोत. परंतु मला दिलेलं मिशन कार्य ह्याची जाणीव आहे का? मला जे परमेश्वराने त्याचं केलेलं आहे, परमेश्वराने मला जे पापातून, गुलामगिरीतून सोडवलेलं आहे ते मी ओळखून आहे का? परमेश्वराने दिलेल्या आज्ञा, परमेश्वराने केलेले करार मी पाळून आहे का? कारण परमेश्वर मला पवित्र राष्ट्र करायचं योजित आहे. ते पवित्र राष्ट्र बनण्यासाठी मी सज्ज आहे का? मी तयार आहे का? त्याचबरोबर येशू ख्रिस्त माझ्यासाठी, तारणासाठी मरण पावलेलं आहे. ते तारण स्वीकारण्यासाठी मी माझं मन, माझं अंतःकरण त्या परमेश्वराला समर्पित करून ते तारण माझ्या जीवनामध्ये स्वीकारत आहे का? आणि हे सगळं केल्यानंतर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशूचं मिशन कार्य करण्यासाठी जसं त्याने शिष्यांना पाठवलेलं होतं तसं येशू ख्रिस्त आज तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना पाठवत आहे. सगळ्यात प्रथम आपण प्रार्थना केली पाहिजे, कारण आज जगामध्ये फक्त शारीरिक आजारी नाहीत
तर मानसिक आध्यात्मिक अशा प्रकारच्या रोगांनी ग्रासलेली अनेक अशी माणसं आहेत, ज्यांना बोलण्यासाठी कोणी नाही, ज्यांना भेटण्यासाठी कोणी नाही, ज्यांना आशा देण्यासाठी कोणी नाही. आपण त्यांच्यासाठी एक आशेचं किरण बनलं पाहिजे, त्यांच्यासाठी आपण मिशनरी झालं पाहिजे. परमेश्वराचं प्रेम त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे आणि परमेश्वराच्या प्रेमाचा आणि तारणाचा संदेश आपण दिला पाहिजे. जे निराश झालेले आहेत त्यांना आपण आशाचा किरण दाखवला पाहिजे. त्याचबरोबर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जे फादर सिस्टर्स परमेश्वराच्या राज्याची सुवार्ता पसरवण्याचं काम करत आहेत, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. आपल्या चर्चमधील फादरांसाठी, सिस्टरांसाठी, प्रापंचिकांसाठी, आपल्या सगळ्यांसाठी प्रार्थना केली पाहिजे. कारण येशूचं कार्य हे आपलं कार्य आहे आणि आपलं कार्य परमेश्वराच्या राज्याची सुवार्ता पसरवण्याचं कार्य आहे. जर ते आपण केलं नाही तर आपण आपल्या जीवनाचा उद्देश पूर्ण करू शकत नाही. आणि म्हणून आजच्या दिवशी प्रार्थना करूया की परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव घेऊया, त्याचं पवित्र राष्ट्र बनण्याचा प्रयत्न करूया आणि ज्या प्रेमाखातर येशूने त्याचा प्राण आपल्यासाठी समर्पित केलेला आहे, त्या प्राणाचं बलिदान योग्य ठरावं, त्याचं सार्थक व्हावं म्हणून आपण त्या प्रेमामध्ये सहभागी होऊया आणि परमेश्वराचे चांगले मिशनरी होण्यासाठी आपण प्रयत्न करूया. आपल्याला फुकट मिळालेला आहे, फुकट देण्याचा प्रयत्न करूया आणि परमेश्वराचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच दिला जाईल. हीच ईश्वर चरणी आपणा सर्वांसाठी विशेष प्रार्थना.